हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मायसेल्फ दिनेश. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झरसाइज ऑफ लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 ही कंप्लीट पाहणार आहोत. परंतु त्याआधी जर तुम्ही या चॅनलला फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा. तर मग इथला फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, फिल इन द ब्लँक्स अँड एक्सप्लेन द स्टेटमेंट. ओके, पहिला आहे, आफ्टर कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ए ग्लुकोज मॉलिक्यूल्स blank number of ATP molecules are formed. So the answer is 38. Okay, 38 molecules of glucose are 38 molecules of ATP are formed. तर आता इथे तुम्हाला एक्सप्लेन द स्टेटमेंट म्हटलं आहे, परंतु याचा जे प्रॉपर ॲक्च्युली हा 38 नंबर सुद्धा तुमच्या पुस्तकात मेन्शन केलेला नाही. ओके, सो याचा स्टेटमेंटला एक्सप्लेन कसं काय करायचं तेच म्हणजे खूप हे झालं आहे, कारण याला जे प्रॉपर एक्सप्लेनेशन हवं आहे तेवढं एक्सप्लेनेशन डिटेलमध्ये तुमच्या पुस्तकात आलेलं नाही. ओके, ॲक्च्युअल 38 नंबरसुद्धा तुमच्या पुस्तकात मेन्शन केलेलं नाही. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा, ॲट द एंड ऑफ ग्लायकोलिसिस ब्लँक मॉलिक्युल्स आर फॉर्म. सो पायरुविक ॲसिड. ओके, पायरुविक ॲसिडचे मॉलिक्युल्स फॉर्म होतात. हे आपण पाहिलं आहे ग्लायकोलिसिसमध्ये, कारण ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं आणि 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ॲसिड आर ऑप्टेंड. ठीक आहे. सी बघा, जेनेटिक रिकॉम्बिनेशन ऑकर्स इन ब्लँक फेज ऑफ प्रोफेज ऑफ मिओसिस 1. तर याचा आन्सर आहे पॅचिटिन फेज. आता ही सुद्धा फेज जी आहे ती ॲक्च्युली तुमच्या पुस्तकात याचं नावसुद्धा आलेलं नाही. ओके, परंतु इथे फिल इन द ब्लँक आली आहे. तर इथे बघा, जी ॲक्च्युली मिओसिस 1 आहे त्यातली प्रोफेज जी आहे, तर या प्रोफेजमध्ये बघाल तर इथे ॲक्च्युली ज्या स्टेजेस आहेत त्यांना वेगवेगळी नावे आहे. डिप्लोटीन, पॅचिटिन, झायगोटीन. ओके, सो असे वेगळे नावे आहे. त्यातली जी पॅचिटिन स्टेज आहे, आय थिंक 3rd स्टेज आहे, की ज्याच्यामध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं. सो द आन्सर इज पॅचिटिन. नेक्स्ट बघा, ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज्ड पॅरलल टू इक्विटोरियल प्लेन ऑफ सेल इन फेज ऑफ मायटोसिस. सो द आन्सर इज मेटाफेज. ओके, हे होतं मेटाफेजमध्ये आणि आपण ते पाहिलंसुद्धा आहे. ओके, ई फॉर फॉर्मेशन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन मॉलिक्युल्स आर नेसेसरी. आन्सर इज फॉस्फोलिपिड्स. ओके, तर हे सुद्धा आपण शिकवताना डिस्कस केलं आहे, जेव्हा आपण एनर्जी फ्रॉम फूड कंपोनंट हा टॉपिक पाहिला, त्यातले लिपिड्स पाहिले तेव्हा. ओके, सो आन्सर इज फॉस्फोलिपिड्स. नेक्स्ट आहे बघा, अवर मसल सेल्स परफॉर्म ब्लँक टाईप ऑफ रेस्पिरेशन ड्युरिंग एक्झरसाइज. सो इथे आन्सर येतं अनॅरोबिक. ओके, ते अनॅरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतात आणि लॅक्टिक ॲसिड फॉर्म होतं. ठीक आहे, हेवी एक्झरसाइज जेव्हा करतो आपण तेव्हा. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन आहे बघा, राईट डेफिनेशन्स. तर आता बघा, इथे जे क्वेश्चन्स आहेत यांचे डेफिनेशन तुमच्या पुस्तकात आलेलं नाही. सो मी त्या तुम्हाला डिक्टेट करतो, तुम्ही त्या लिहून घ्या. जसं की पहिला आहे बघा, न्यूट्रिशन. तर न्यूट्रिशन म्हणजे काय, तर न्यूट्रिशन मीन्स डेफिनेशन तुम्ही लिहून घ्या, मी तुम्हाला डिक्टेट करतो आहे, की इट इज द प्रोसेस ऑफ ऑप्टेनिंग नेसेसरी कंपोनंट्स किंवा सबस्टन्सेस फॉर दी ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड हेल्थ ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे. सेकंड आहे बघा, न्यूट्रिएंट्स. अगेन याचीसुद्धा डेफिनेशन तुमच्या पुस्तकात नाही, सो मी तुम्हाला डिक्टेट करतो आहे, तुम्ही ती लिहून घ्या. तर न्यूट्रिएंट्स म्हणजे काय, सो लिहून घ्या की न्यूट्रिएंट्स आर दी सबस्टन्सेस विच प्रोव्हाइड नरिशमेंट फॉर दी मेंटेनन्स, ग्रोथ, डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ओके, नाव नेक्स्ट आहे बघा, प्रोटीन्स. तर प्रोटीन्सची डेफिनेशन तुमच्या पुस्तकातच बेसिकली आलेली आहे. So proteins are the macromolecules formed by bonding together many amino acids. ओके, ही आहे प्रोटीन्सची डेफिनेशन. नेक्स्ट आहे बघा, सेल्युलर रेस्पिरेशन. तर अगेन याचीसुद्धा डेफिनेशन तुमच्या पुस्तकात आलेली नाही आहे, सो ती मी तुम्हाला डिक्टेट करतो, तुम्ही लिहून घ्या की सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे काय. तर सेल्युलर रेस्पिरेशन इज अ प्रोसेस इन विच carbohydrate किंवा in which glucose, which is a type of carbohydrate, is oxidized in stepwise manner
to obtain energy in the form of ATP. This is called as cellular respiration. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा एरोबिक रेस्पिरेशन. सिम्पली अगेन एरोबिक रेस्पिरेशन इज द रेस्पिरेशन विच ऑकर्स इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. ओके. नेक्स्ट आहे बघा ग्लायकोलिसिस. याची सुद्धा डेफिनेशन मी डिक्टेट करतोय, लिहून घ्या की ग्लायकोलिसिस इज अ प्रोसेस इन विच ग्लुकोज इज ऑक्सिडाइज इन स्टेपवाइज प्रोसेस अँड 2 molecules of each pyruvic acid, then ATP, NADH2 and water are formed. याची डेफिनेशन आली आहे तुमच्या पुस्तकात, तुम्ही बघू शकता तिथे. ओके. ना नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा डिफरन्शिएशन बिटवीन, डिस्टिंग्विश बिटवीन. तर आता बघा मी तुम्हाला ॲक्च्युली एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही जितक्यांदा तुमचं पुस्तक रेफर कराल तितका तुमचं प्रिपरेशन चांगलं होणार. हे मी जवळपास सर्वच एक्झरसाइजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर ह्यासुद्धा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ॲक्च्युली आन्सर जे आहे ते रेडीमेड पुरवणार नाही, तर तुम्हाला ते डिटेक्ट करणार. का बरं? तर जितक्यांदा तुम्ही ॲक्च्युली स्वतःहून आन्सर्स लिहाल तेवढी तुमची प्रॅक्टिस चांगली होणार. तुम्हाला नेमकं कळणार की काय आन्सरमध्ये लिहायचं आहे, कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे, कसं आन्सरला प्रेझेंट करायचं, ओके, किती पॉईंट्स लिहायचे. ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला कधी कळणार? जेव्हा तुम्ही स्वतः ते आन्सर लिहून पाहाल. ओके. जस्ट मी तुम्हाला रेडीमेड जर इथे पुरवलं त्याचा काही फायदा होणार नाही. सो मी तुम्हाला डिक्टेट करतोय ते आन्सर आणि तुमच्या पुस्तकातच तुम्ही टिक करून ठेवा, सो दॅट जितक्यांदा तुम्ही पुस्तक रेफर कराल तितक्यांदा तुमच्या डोळ्याखालून सुद्धा ते आन्सर जाईल. ओके. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हे इम्पॉर्टंट आहे. ओके. आणि त्यातूनच तुमचं मी सांगतो बेस्ट प्रिपरेशन होणार आहे. कुठल्या गाईडबुकची किंवा नोट्सची कशाची गरज नाही. जितक्यांदा तुम्ही तुमचं पुस्तक रेफर कराल तितका तुमचा अभ्यास चांगला होणार. ओके. सो पहिला आहे मग डिस्टिंग्विश ग्लायकोलिसिस अँड TCA सायकल. ठीक आहे. तर इथे तुम्ही 2 बॉक्सेस करून घ्या, एक ग्लायकोलिसिस आणि एक TCA सायकल म्हणून. तर ग्लायकोलिसिसचा जो बॉक्स आहे त्यात तुम्ही लिहा की इट ऑकर्स इन सायटोप्लाझम. ओके. आणि कार्बन TCA सायकल म्हणजे ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकलच्या ब्लॉकमध्ये लिहा की इट ऑकर्स इन मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे. हा फर्स्ट पॉईंट. त्यानंतर सेकंड पॉईंट ग्लायकोलिसिसमध्ये लिहा की ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड. ओके. आणि ट्रायकार्बोक्सिलिक TCAमध्ये लिहा की ॲसिटिल कोएन्झाईम A इज ऑक्सिडाइज्ड. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट ग्लायकोलिसिसमध्ये लिहा की पायरुविक ॲसिड, ATP, NADH2 and water molecules are obtained as a product. तर इथे लिहा TCAमध्ये की CO2, H2O, NADH2, FADH2 are obtained as product. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही यातला डिफरन्स सांगू शकता. नेक्स्ट आहे बघा मायटोसिस अँड मिओसिस. तर ॲक्च्युली याचा जो डिफरन्स आहे तो मी ह्यात जो मायटोसिस आणि मिओसिसचा जो व्हिडिओ आहे, आय थिंक 4th व्हिडिओ आहे, त्यात याचा डिफरन्स मी आधीच दिलेला आहे, तो तुम्ही तिथून पाहू शकता. ओके. नेक्स्ट आहे बघा मग एरोबिक अँड एनएरोबिक रेस्पिरेशन. तर या क्वेश्चनसाठी इथले काही पॉईंट्स आहे आणि काही पॉईंट्स मी तुम्हाला स्वतःचे सांगणार आहे. तर तुम्ही 2 बॉक्स करून घ्या, एक घ्या एरोबिक रेस्पिरेशन आणि एक घ्या एनएरोबिक रेस्पिरेशन. ठीक आहे. पहिला पॉईंट यात लिहा एरोबिकमध्ये की इट ऑकर्स इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन आणि अनएरोबिकमध्ये इट ऑकर्स इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे. त्यानंतर एरोबिक रेस्पिरेशनमध्ये लिहा की इट ऑकर्स इन मोस्ट ऑफ दी ॲनिमल्स अँड प्लांट्स. तर अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये लिहा की इट ऑकर्स मेनली इन बॅक्टेरिया. ठीक आहे. बॅक्टेरियाजमध्ये वगैरे हे होतं मेनली. ओके. त्यानंतर एरोबिक रेस्पिरेशनमध्ये लिहा की ग्रेटर अमाऊंट ऑफ एनर्जी इज प्रोड्यूस्ड. ओके. तर तेच अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये लिहा की कंपॅरेटिव्हली लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज प्रोड्यूस्ड. ओके. लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज ऑब्टेन. ठीक आहे. त्यानंतर एरोबिक रेस्पिरेशनमध्ये लिहा की 3 स्टेप्स आर इन्वॉल्ड, नेमली ग्लायकोलिसिस, TCA सायकल अँड इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन सायकल. ओके. तर तेच ॲनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये लिहा 2 स्टेप्स आर इन्वॉल्ड, ग्लायकोलिसिस अँड फर्मेंटेशन.
त्यानंतर एरोबिक रेस्पिरेशनमध्ये तुम्ही असंही सांगू शकता की CO2, H2O अँड एनर्जी आर दी प्रोडक्ट्स विच आर ऑप्टेन. तर इथे तुम्ही सांगू शकता एनॉरोबिकमध्ये की अल्कोहोल, देन विनेगर, विटॅमिन्स, इरिथ्रोसा, लॅक्टिक ॲसिड आर दी डिफरंट प्रोडक्ट्स ऑप्टेन. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही सांगू शकता. नाव नेक्स्ट चौथा क्वेश्चन आहे बघा, गिव्ह सायंटिफिक रिझन्स. त्यातला पहिला आहे ऑक्सिजन इज नेसेसरी फॉर कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. आता हा जो ॲक्च्युली क्वेश्चन आहे गिव्ह सायंटिफिक रिझन, यात तुम्हाला 4 पॉईंट्स लिहिणे अपेक्षित असतं, मिनिमम 3 किंवा मग मॅक्सिमम 5 पॉईंट्स. ओके, तेवढ्यात तुमचं आन्सर सफिशियंट असतं. तर हा जो क्वेश्चन आहे याचा तुम्हाला वेल प्रिपेअर्ड आन्सर पुस्तकात मिळणार नाही. सो या क्वेश्चनचे जे आन्सर आहे त्याचे पॉईंट्स मी तुम्हाला डिक्टेट करतो आहे, तुम्ही ते लिहून घ्या. तर यात पहिला पॉईंट असा लिहा की ग्लुकोज इज अ टाईप ऑफ कार्बोहायड्रेट विच इज ऑक्सिडाइज्ड टू ऑप्टेन एनर्जी. नाव सेकंड पॉईंट लिहा की when the glucose is oxidized in presence of oxygen it gives 38 molecules of ATP along with CO2 and H2O. ठीक है. नाउ थर्ड पॉइंट लिहा कि when glucose is oxidized in absence of oxygen very less amount of energy is obtained. ओके, and hence म्हणून चौथा पॉइंट लिहा ते hence oxygen is necessary for the complete oxidation of glucose. Okay, the next question आहे बघा, fibers are one of the important nutrients. तर फायबर विषयी बघाल तर तुमच्या पुस्तकात खूप कमी माहिती आलेली आहे. ओके, सो मग इथे तुम्हाला 2 पॉईंट्स मे बी लिहिता येतील. सो फायबर्स विषयी बघाल तर तुमच्या पुस्तकात खूप कमी माहिती आहे, जस्ट 2-3 ओळी आहे. सो त्यातले पॉईंट्स मी तुम्हाला इथूनच डिक्टेट करतोय, तुम्ही ते लिहून घ्या. तर सर्वात आधी लिहा की वी गेट किंवा वी ऑप्टेन फायबर्स. फर्स्ट पॉईंट, वी ऑप्टेन फायबर्स फ्रॉम लिफी व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, सिरियल्स एक्सेट्रा. सेकंड लिहा की फायबर्स हेल्प्स अस इन डायजेशन ऑफ दी फूड स्टफ. ओके, फूड स्टफ्स. आणि थर्ड पॉईंट लिहा की इट ऑल्सो हेल्प्स अस इन डायजेशन ऑफ अनडायजेस्टेड सबस्टन्सेस. ओके, अँड त्यानंतर चौथा पॉईंट लिहा की हेन्स फायबर्स आर वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, सेल डिव्हिजन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ सेल्स अँड ऑर्गॅनिझम्स. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला इथे भेटेल बघा. आता इथे ॲक्च्युली मायटोसिसमध्ये दिलेला आहे पॉईंट, बट ॲक्च्युली तुम्ही सेल डिव्हिजनमध्ये सुद्धा आता लिहू शकता. त्यात फर्स्ट पॉईंट लिहा की सेल डिव्हिजन इज इसेन्शियल फॉर ग्रोथ ऑफ द बॉडी. ओके, सेकंड पॉईंट लिहा की सेल डिव्हिजन इज नेसेसरी फॉर रिस्टोरेशन ऑफ इमॅसिएटेड बॉडी, वाउंड हिलिंग, फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल्स एक्सेट्रा. ओके, अँड थर्ड पॉईंट यात तुम्ही असा ॲड करू शकता की सेल डिव्हिजन इज इम्पॉर्टंट इन फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज. ओके, अँड देन चौथा, हेन्स सेल डिव्हिजन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ सेल्स अँड ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, समटाइम्स हायर प्लांट्स अँड ॲनिमल्स टू परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला इथे मिळेल बघा. त्यात फर्स्ट पॉईंट तुम्ही लिहा की हायर प्लांट्स अँड ॲनिमल्स परफॉर्म ॲनएरोबिक रेस्पिरेशन ड्यू टू डिप्लिशन इन ऑक्सिजन लेवल इन द सराउंडिंग. ओके, आता नेक्स्ट पॉईंट तुम्हाला यात एक्झाम्पल द्यावे लागतील. ओके, सो सेकंड पॉईंट लिहा की सीड्स परफॉर्म ॲनएरोबिक रेस्पिरेशन. ओके, इफ द सॉइल सबमर्ज अंडर वॉटर ड्युरिंग जर्मिनेशन. नेक्स्ट तुम्हाला थर्ड पॉईंटसुद्धा एक एक्झाम्पल द्यावं लागेल. सिमिलरली थर्ड पॉईंट, अवर मसल सेल्स also perform anaerobic respiration while performing the exercise. आणि नेक्स्ट पॉईंट तुम्ही अगेन यात ॲड करू शकता की ड्यू टू ॲनारोबिक रेस्पिरेशन, म्हणजे चौथा पॉईंट, ड्यू टू अनएरोबिक रेस्पिरेशन लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज प्रोड्यूस्ड इन अवर बॉडी. ओके, आणि त्यात तुम्ही नेक्स्ट हा सुद्धा ॲड करू शकता की लॅक्टिक ॲसिड ॲक्युमुलेट्स ड्यू टू विच वी फील टायर्ड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, क्रेब्स सायकल इज ऑल्सो नोन ॲज सायट्रिक ॲसिड सायकल. ओके, तर येस वी नो की क्रेब्स सायकल इज नोन ॲज सायट्रिक ॲसिड सायकल, परंतु का म्हणतात बघा. तर यात फर्स्ट पॉईंट तुम्ही लिहा की इन क्रेब्स सायकल
acetyl coenzyme A is completely oxidized through the cyclic process. ओके, हा फर्स्ट पॉईंट लिहा. सेकंड पॉईंट आहे तसा लिहा की दिस ॲसिटिल कोएन्झाईम ए फॉर्म्स फर्स्ट प्रोडक्ट विच इज अ सायट्रिक ॲसिड. ओके, कारण ही जी प्रोसेस होती ती सायक्लिक प्रोसेस आहे आणि त्यात फर्स्ट प्रोडक्ट किंवा जो ऑक्सिडाइज होतो तो असतो एक सायट्रिक ॲसिड. ठीक आहे. सो यात लिहा की दिस ॲसिटिल कोएन्झाईम ए फॉर्म्स फर्स्ट प्रोडक्ट which is a citric acid and hence Krebs cycle is also known as citric acid cycle. Okay, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 5, आन्सर इन डिटेल. त्यातला पहिला ए क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द ग्लायकोलिसिस इन डिटेल. सो ही जी ग्लायकोलिसिस प्रोसेस आहे ती तुम्हाला जस्ट एवढ्याच ओळी त्यातल्या आहे आणि आता इन डिटेल विचारल्यामुळे ह्या सर्वच ओळी लिहिणे तिथे अपेक्षित आहे. ओके, परंतु यात तुम्हाला काही पॉईंट्समध्ये लिहावे लागतील. तर यात ते पॉईंट्स मी तुम्हाला डिक्टेट करतो आहे. तुम्ही वाटल्यास इथे पुस्तकातसुद्धा त्याला 1, 2 असे नंबर देऊ शकता किंवा यावर सेपरेट तुम्ही बुकातसुद्धा क्वेश्चन तुमचा लिहू शकता. ओके, तर यात फर्स्ट पॉईंट लिहा की ग्लायकोलिसिस ऑकर्स इन सायटोप्लाझम. सेकंड पॉईंट लिहा, a molecule of glucose is oxidized step by step in the process and 2 molecules of each, that is pyruvic acid, ATP, NADH2 and water are formed. Okay, third नंतर हा लिहा, molecules of pyruvic acid formed in this process are converted into molecules of acetyl coenzyme A. आणि हा चौथा पॉईंट्स, कारण इन डिटेल विचारल्यामुळे हे एवढे एक्सप्लेनेशन लिहिणं इम्पॉर्टंट आहे, कारण यात डिटेल एक्सप्लेनेशनसुद्धा आलेलं नाही. ओके, सो 4 पॉईंट्स होत आहे आणि डिटेल म्हटल्यावर नंतर एवढं लिहावंच लागेल. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विथ दी हेल्प ऑफ सुटेबल डायग्राम्स एक्सप्लेन द मायटॉसिस इन डिटेल. तर आता मायटॉसिस ही जी प्रोसेस आहे ती तुम्हाला डिटेलमध्ये विचारली आहे. तर ऑब्व्हियसली तुम्हाला येथे ह्या 4ही ज्या स्टेप्स आहेत त्या सांगाव्या लागतील. अगेन कॅरिओकायनेसिससोबतच सायटोकायनेसिससुद्धा सांगावं लागेल. तर आता ह्या क्वेश्चनचा आन्सर जे आहे ते ॲक्च्युली तुम्हाला एक बढिया आन्सर मी जो व्हिडिओ याआधी घेतला आहे मायटॉसिस आणि मिओसिस सेल डिव्हिजनचा 4th व्हिडिओ, त्यात तुम्हाला मी पॉईंट वाईज हा टॉपिक ॲक्च्युली शिकवला आहे. ओके, सो तिथले जरी पॉईंट्स तुम्ही घेतले आणि आन्सर लिहिलं तरी आन्सर इज सफिशियंट. त्यात तुम्ही सुरुवात करू शकता की मायटॉसिस ऑकर्स इन सोमॅटिक सेल्स अँड स्टेम सेल्स. ओके, आणि हां बघा इथे तुम्हाला डायग्रामसुद्धा काढायचे आहे. सो या क्वेश्चनचा आन्सर लिहिताना आधी तुम्ही सुरुवातीला वरती डायग्राम्स काढा. ओके, त्यानंतर आधी हेडिंग द्या मायटॉसिस आणि त्यात मायटॉसिसविषयी 2-3 ओळी लिहा. जसं की पहिलं लिहा की मायटॉसिस ऑकर्स इन सोमॅटिक सेल्स अँड स्टेम सेल्स. सेकंड लिहा की देअर आर 2 स्टेप्स इन मायटॉसिस, कॅरिओकायनेसिस अँड सायटोकायनेसिस. ओके, आणि त्यानंतर हे लिहा की कॅरिओकायनेसिस ऑकर्स इन 4 स्टेप्स. आणि त्यानंतर ह्या प्रत्येक स्टेप्स लिहा. आणि आता याच्यात काय लिहायचे पॉईंट्स तर ते मी व्हिडिओमध्ये कवर केले आहे, तर ते लिहिले तुम्ही तरी चालेल. ओके, आणि याच्यानंतर ही सायटोकायनेसिससुद्धा 2 ओळी त्याच्या लिहायच्या शेवटी. हेडिंग द्यायचं सायटोकायनेसिस आणि फर्स्ट पॉईंट आणि एक सेकंड पॉईंट. तर यात फर्स्ट पॉईंट तुम्ही ॲड करू शकता की द सायटोप्लाझम डिवाइड्स बाय सायटोकायनेसिस अँड 2 न्यू सेल्स आर फॉर्म विच आर कॉल्ड डॉटर सेल्स. ओके, अँड नेक्स्ट आणखी एक पॉईंट लिहा की द इन ॲनिमल्स a notch is formed at equatorial plane of cell which deepens gradually and thereby 2 new cells are formed. आणखी एक पॉईंट ॲड करा की इन प्लांट्स instead of notch a cell plate is formed. ओके, सो जो व्हिडिओ नंबर 4 आहे त्याचा आन्सर तुम्ही बघा एकदा. तिथे मी जो एक्सप्लेन केला आहे तिथे मी पॉईंट वाईज हे सर्व टॉपिक्स घेतले आहे. सो ते पॉईंट तुम्ही शॉर्टमध्ये इथे लिहू शकता. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, सी with the help of suitable diagrams explain 5 stages of prophase 1 of meiosis. तर आता बघा इथे तुम्हाला डायग्राम आणि त्याच्यानंतर त्याच्या 5 स्टेप्स आहेत प्रोफेज 1 मधल्या. ओके, ही आहे प्रोफेज 1 यातले आणि यातल्या ह्या 5 स्टेजेस. ओके, तर मिओसिस पार्ट 1 त्यातली ही प्रोफेज 1 आहे आणि ह्या आहेत त्यातल्या 5 स्टेप्स. तर याचा आन्सर जे आहे ते सुद्धा मी अगेन शिकवताना मिओसिसमध्ये कवर केलं आहे आणि त्या 5 स्टेप्ससुद्धा यांचे विथ नेम त्या मी तिथे एक्सप्लेन केले आहे. ओके, तर आता इथे तुम्हाला डायग्राम काढूनसुद्धा एक्सप्लेन करायचं आहे. सो डायग्राम तुम्ही सिम्पली इथे ज्या आहेत डायग्राम त्याच तुम्ही काढू शकता. ओके, आणि
यांची नावे जी आहे ती पहिली आहे लेप्टोटीन, सेकंड झायगोटीन, देन पॅचिटीन, त्यानंतर डिप्लोटीन आणि देन डायकायनेसिस. ओके, तर हे मी शिकवताना पूर्ण कवर केलं आहे. ओके, आता यात वाटल्यास तुम्ही आता ठीक आहे नावं सांगितलेच आहे, त्यात एक दोन ओळी लिहायच्या. जसं की पहिला जो आहे लेप्टोटीन, इथे त्यात तुम्ही लिहू शकता की कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम्स टेक्स प्लेस. ओके, सेकंड पॉईंट तुम्ही यात असं सांगू शकता की दिस इज अ शॉर्ट स्टेज. ओके, सेकंड झायगोटीनमध्ये तुम्ही लिहू शकता की सिनॅप्सिस ऑफ द होमोलॉगस क्रोमोझोम्स बिगिन्स and these chromosomes then called as bivalents or tetrads. ठीक आहे. थर्ड आहे बघा, याला पॅचिटीन म्हणतात. यात तुम्ही सांगू शकता की आफ्टर सिनॅप्स क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स अँड देअरफॉर जेनेटिक मटेरियल एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल ऑकर्स. ठीक आहे, हे तुम्ही सांगू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे डिप्लोटीन. तर डिप्लोटीनमध्ये लिहा की these two homologous chromosomes then migrate apart from each other and chiasma formation starts. ठीक आहे, आणि इथे 5 डायकायनेसिस. यात तुम्ही मग शेवटी लिहा की टर्मिनेशन ऑफ कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम्स ऑकर्स अँड द न्यूक्लिओलस डिसॅपियर्स अँड न्यूक्लिअर एनवलप डिसइंटिग्रेट्स. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन करू शकता आणि डायग्राम्स इथल्याच काढायच्या. अगेन तर सुरुवातीला हा क्वेश्चन प्रेझेंट करताना सुरुवातीला आधी डायग्राम्स काढायच्या. ओके, आणि त्यानंतर एक हेडिंग द्यायचं की प्रोफेज 1 ऑफ मिओसिस इन्क्लूड्स 5 डिफरंट स्टेप्स, आणि त्यानंतर फर्स्ट लिहायचं, त्याला लेप्टोटीन हेडिंग द्यायची आणि त्याच्याखाली 1-2 पॉईंट्स लिहायचे. सेकंड झायगोटीन आणि त्याच्याखाली 1-2 पॉईंट्स. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा की हाऊ ऑल दी लाईफ प्रोसेसेस कंट्रीब्यूट टू दी ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ दी बॉडी. ठीक आहे, तर आता याचासुद्धा आन्सर तुमच्या पुस्तकात नाहीच आहे परंतु डायरेक्ट असा आन्सर दिलेला नाही. ओके, इनडायरेक्ट वेनी तुम्ही जर पुस्तक वाचलं चांगलं तर तुम्ही स्वतःहून लिहू शकता. ओके, तर याचे पॉईंट्स मी डिक्टेट करतो आहे, तुम्ही लिहून घ्या. तर पहिला पॉईंट यात लिहा की एनर्जी इज रिक्वायर्ड फॉर द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ बॉडी. ओके, नेक्स्ट पॉईंट लिहा की द प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग एनर्जी और द एनर्जी प्रोडक्शन is a life process which is important for growth and development of body. Okay, third point लिहा कि we get energy from different sources like carbohydrates, fats, proteins, vitamins and minerals. Next point लिहा कि this energy is also helpful in performing various operations of the body like maintaining the functions of digestive system, then circulatory, respiratory, excretory system. Okay, next again तुम्ही यात टाकू शकता की cell division which is also an essential life process also helps in growth and development of body. Cell division also helps in wound healing and in formation of new species. Okay, आणि देन हेन्स अशा प्रकारे मग तुम्ही शेवट सांगू शकता की हेन्स लाईफ प्रोसेस और हेन्स इन दिस वे लाईफ प्रोसेसेस कंट्रीब्यूट टू द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ बॉडी. ओके, नेक्स्ट आहे बघा एक्सप्लेन द क्रेब्स सायकल विथ रिॲक्शन. ओके, तर आता तुमच्या पुस्तकात बघाल तर क्रेब्स सायकल जी आहे ती तुम्हाला रिॲक्शन्स तिथल्या आलेल्या नाही. ओके, जस्ट तुम्हाला इथे क्रेब्स सायकल आहे. ओके, आणि त्यांनी क्वेश्चन विचारला आहे रिॲक्शन्स. ओके, सो कुठून आलंच नाही. सो डोंट वरी, तो क्वेश्चन रिॲक्शनचा तुम्हाला पेपरमध्ये सुद्धा म्हणजे फायनल एक्झाममध्ये सुद्धा येणार नाही, कारण रिॲक्शन पुस्तकातच आलेल्या नाहीत. ओके, सो यात तुम्ही जस्ट एक्सप्लेनेशन, आता हे पूर्ण एक्सप्लेनेशन तुम्हाला लिहावं लागेल. ओके, सो एक एक पॉईंट करून तुम्ही हे एक्सप्लेनेशन सिम्पली लिहू शकता क्रेब्स सायकलचं. ओके, नाव लास्ट क्वेश्चन आहे बघा, 5th क्वेश्चन. हाऊ एनर्जी इज फॉर्म्ड फ्रॉम ऑक्सिडेशन ऑफ कार्बोहायड्रेट, फॅट्स अँड प्रोटीन्स. करेक्ट द डायग्राम गिवन बिलो. तर ही डायग्राम जी आहे ती ॲक्च्युली इथे जी डायग्राम दिलेली आहे त्याची एक्झॅक्ट अपोजिट आहे. ओके, ही आहे डायग्राम. तर ही जी दिली आहे त्याच्या एक्झॅक्ट उलटी आहे आणि काही शब्द इथे चेंज केले आहे. तर इथे तुम्ही बघा ही डायग्राम तिथे अपेक्षित आहे, ही तुम्ही इथून काढू शकता. ओके, सो बस एवढीच आणि सोपी एक्सरसाइज आहे या चॅप्टरची.
ओके, सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सो दॅट नवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. ओके, सो थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.